सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात वसलेलं एक छोटंसं डोंगरांनी वेढलेलं गाव म्हणजे धुमाळवाडी। कधी काळी दुष्काळग्रस्त वाऱ्यावर सोडलेलं हे गाव आज फळांचं गाव म्हणून ओळखलं जातं। याच धुमाळवाडीत आज तब्बल 19 प्रकारच्या विविध फळांचं उत्पादन घेतलं जातं। साधारण 30-35 वर्षापूर्वी फक्त ज्वारी आणि बाजरी पिकवणाऱ्या या गावात आज डाळिंब, सीताफळ, लिंबू, आवळा, चिकू अशा असंख्य फळांची भरघोस लागवड केली जाते। पण गोष्ट दिसते तेवढी सोपी नव्हती। कधी काळी इथल्या जमिनी पाण्यासाठी तडफडत होत्या। गावातल्या लोकांना मजुरीसाठी बाहेर गावी जायला लागायचं, परंतु धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्पामुळे गावात पाणी पोहोचलं आणि धुमाळवाडीच्या जमिनींना नव्या स्वप्नांची पालवी फुटली। आज इथली परिस्थिती अशी पालटली की गावातले तरुण नोकऱ्या सोडून परत फळबागांकडे वळत आहेत। गावातीलच विवेकानंद धुमाळ या 30 वर्षाच्या तरुण मेकॅनिकल इंजिनियर शेतकऱ्यानं 3 वर्षे एका खाजगी कंपनीत नोकरीही केली, परंतु अतिशय कमी पगारामुळे गावाकडे माघारी येऊन तो आज यशस्वीपणे फळशेती करतोय। धुमाळवाडीतील सर्व फळबागांना पाणी व्यवस्थापनासाठी 100% ठिबक सिंचन असून गावातील 375 हेक्टर जमिनीवर म्हणजे जवळपास 70 ते 75% शेत जमिनीवर फळबागांची लागवड केली जाते। आज धुमाळवाडीत फळबागांच्या लागवडीमधून वर्षाकाठी 10 ते 12 कोटी रुपयांची उलाढाल होत असून या गावात पिकणारी फळं पंजाब, चेन्नई, केरळ, दिल्ली येथील मार्केटलाही जातात। याच धुमाळवाडीला महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागानं अधिकृतपणे फळांचं गाव अशी ओळख दिली असून आता धुमाळवाडी हे केवळ साधारण गाव नसून संघर्षातून उमललेल्या संधीचं सोनं करण्याचं एक जिवंत उदाहरण बनले। अशा या धुमाळवाडीच्या सर्व शेतकऱ्यांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।